नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 23 जून 2025 ते 29 जून 2025 साप्ताहिक राशी भविष्य. मेष राशी, तुम्ही या सप्ताहात आपल्यावर एकापेक्षा अधिक कार्याची जबाबदारी घेऊ शकता. या कारणाने तुमच्यावर कामाचा बोजा वाढू शकतो. यामुळे तुमच्या मानसिक तणावात वृद्धी होईल. सोबतच तुम्ही एकाही कार्याला वेळेवर करण्यास असमर्थ असाल. तुमच्या साप्ताहिक राशी भविष्याच्या अनुसार विद्यार्थ्यांच्या जीवनात यावेळी बऱ्याच स्थितीमध्ये सकारात्मक परिवर्तन दिसेल. यामुळे तुम्हाला आरोग्याच्या दृष्टीने ही वेळ विशेष चांगली राहील आणि तुम्ही आपल्या उत्तम आरोग्याच्या बळावर आपल्या कुटुंबातील लोकांची खूप काळजी घ्याल. एकूणच हा सप्ताह आरोग्याच्या दृष्टीने तुमच्यासाठी उत्तम राहील. या सप्ताहात अचानक कोणी पाहुण्याचे तुमच्या घरी येणे आर्थिक स्थिती खराब करू शकते, कारण पाहुण्यांना आनंदी करण्याच्या नादात तुम्ही त्यांच्यावर स्वतःच्या क्षमतेपेक्षा अधिक धन खर्च करू शकता. या सप्ताहात तुम्हाला समाजात मान सन्मान प्राप्ती होईल. तथापि या काळात तुमच्या भाऊ बहिणीचे आरोग्य कमजोर राहू शकते. यामुळे तुम्हाला आपले काही धन खर्च करावे लागू शकते. परंतु या काळात तुमच्याद्वारे आपली प्रत्येक प्रकारची कौटुंबिक जबाबदारीचा निर्णय करणे तुम्हाला घरात मान देण्याचे कार्य करेल. उपाय: गुरुवारी गरीब ब्राह्मणांना अन्नदान करा. वृषभ राशी, या सप्ताहात तुमच्या आईवडिलांच्या खराब आरोग्यात सुधार येण्याची शक्यता दिसत आहे. यामुळे तुम्हाला आपल्या बऱ्याच मानसिक समस्यांनी मुक्ती मिळेल. सोबतच तुम्ही आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी ऑफिसमधून लवकर काम संपवून घरी लवकर पोहोचण्याचा प्रयत्न कराल. हा सप्ताह करिअरच्या बाबतीत तुमच्यासाठी शुभ सिद्ध होईल, कारण या राशीतील बऱ्याच जातकांना शिक्षणाच्या क्षेत्रात बऱ्याच संधी मिळतील. ही वेळ विद्यार्थ्यांसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल आणि या काळात त्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळू शकेल. या सप्ताहात तुम्हाला अनुभव येईल की आसपासचे लोक तुमच्याकडून अधिक मागणी आणि अपेक्षा करत आहेत. अशात तुम्ही त्यांची प्रत्येक मागणी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला स्वतःवर अतिरिक्त दबाव वाटेल. परंतु तुम्हाला हे समजण्याची आवश्यकता असेल की जितके तुम्हाला शक्य असेल त्यापेक्षा अधिक वचन कोणालाही देऊ नका, अथवा फक्त दुसऱ्यांना आनंदी करण्यासाठी स्वतःला विनाकारण तणावात ठेवू नका. जर तुम्ही विवाहित आहे तरी या पूर्ण सप्ताहात आपल्या संतानाच्या शिक्षणावर खर्च करावे लागू शकते. त्यामुळे अपेक्षेपेक्षा अधिक आर्थिक तंगी होईल. म्हणून या गोष्टीला घेऊन एकटेच सामोरे जाण्याच्या ऐवजी आपल्या साथीसोबत हा मुद्द्याला घेऊन काही चर्चा करू शकता. उपाय: नियमित 33 वेळा ओम शुक्राय नम मंत्राचा जप करा. मिथुन राशी, तुमच्या राशीतील जे लोक आधीपासून विदेशी कंपनीमध्ये कार्यरत आहेत त्यांना या सप्ताहात बरीच मोठी पदोन्नती मिळताना दिसेल. या कारणाने कार्यस्थळी तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि तुमचे सहकारीही या काळात तुम्हाला पूर्ण समर्थन देताना दिसतील. शिक्षणाच्या क्षेत्रात या सप्ताहात विद्यार्थ्यांना बरेच सकारात्मक बदल दिसतील. या सप्ताहात तुमच्यावर काही अधिक भावूक गोष्टी राहतील. यामुळे तुम्ही दुसऱ्यांसोबत मोकळेपणाने संवाद करण्यात संकोच करू शकता. अशात
जर तुम्हाला काही तणावापासून मुक्ती पाहिजे असेल तर तुमच्यासाठी झालेल्या गोष्टींना मनातून काढून नवीन सुरुवात करण्याचा प्रयत्न करा. आपण आपले उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन स्रोत शोधत असाल तर आपल्याला केवळ आणि केवळ सुरक्षित आर्थिक प्रकल्पामध्ये गुंतवणूक करावी लागेल. यासाठी आवश्यक असल्यास एखाद्या सल्लागाराची मदत घेऊ शकता. या राशीतील काही जातकांच्या लहान बहिणींना मनासारखा जॉब मिळू शकतो. अशात घर कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. याचा आनंद साजरा करून तुम्ही घरच्यांसोबत कुठे छोट्याशा सहलीला जाऊ शकता. उपाय: नियमित 41 वेळा ओम नमो नारायण मंत्राचा जप करा. कर्क राशी: या सप्ताहात तुम्हाला आपल्यावर नाराजी राहील, कारण तुम्हाला असे वाटेल की आपल्या कुटुंबातील गोष्टीमुळे तुम्ही आपल्या शर्तीवर आपले जीवन व्यतीत करू शकत नाही. अशात या गोष्टीला घेऊन तुमचा स्वभाव घरातील सदस्यांच्या प्रती थोडा विचलित असेल. या सप्ताहात तुम्हाला आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सरळ बोलले पाहिजे आणि आपल्या सर्व प्रश्नांचे उत्तर शोधण्याची संधी तुम्हाला या सप्ताहात मिळेल. यामुळे या गोष्टीची माहिती होईल की शेवटी तुमचे बॉस तुमच्यासोबत इतके चांगले का बोलतात. जसे तुम्हाला यामागचे कारण समजेल, तुमच्या मनाला बऱ्याच प्रमाणात आराम मिळेल. तथापि या काळात त्यांच्याशी बोलण्याच्या वेळी आपल्या शब्दांचा वापर विचारपूर्वक करा. या सप्ताहात उच्च शिक्षण ग्रहण करत असलेल्या विद्यार्थ्यांना विनाकारण आपल्या मनात संशय पैदा करण्यापासून बचाव करावा लागेल. या सप्ताहात तुमचे आरोग्य जर उत्तम आहे तर तुम्ही जीवनातील प्रत्येक पक्षाचा आनंद घेऊ शकता. या काळात या राशीतील अधिक तर जातक या गोष्टीवर अंमल करून त्यांच्या खराब सुधार करण्याचा प्रयत्न करतील. या सप्ताहात तुमच्या काही गरजू योजना कार्यान्वित होतील. यामुळे तुम्हाला उत्तम व ताजा आर्थिक नफा मिळेल. अशात तुम्हाला आपले धन संचय करण्यात मदत मिळेल आणि तुम्ही आपल्या काही धनला आपल्या भविष्यासाठी बँक बॅलन्सच्या रूपात जोडू शकता. उपाय: सोमवारी वृद्ध महिलांना अन्नदान करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.